और कल उनका उम्मीदवार डिक्लेयर हो चुका है। मैं उनका भी स्वागत करता हूं। एक अच्छा इलेक्शन कैंपेन हम सब मिलकर चलाएंगे ऐसी उम्मीद करता हूं। दूसरी ये जानकारी है कि 24 तारीख के दिन सुबह 11 बजे भड़कल गेट जूना बाज़ार, सिटी चौक, गांधी पुतला होते हुए हम अपना फॉर्म भरने के लिए जाएंगे। 24 तारीख के दिन सुबह 11 बजे भड़कल गेट से निकलेगा और उसी दिन हमारा हरसूल रोड के ऊपर ताज होटल जो है, वो ताज होटल को बिल्कुल लग के एक मैदान है जहाँ पर हमारा सेंट्रल ऑफिस शुरू किया जा रहा है। हमारा केंद्रीय कार्यालय जो है वो ताज होटल के बाजू रहने वाला है। 24 तारीख से पहले 23 तारीख के दिन मैं खुद और यहाँ के बहुत ढेर सारे हमारे कार्यकर्ता पदाधिकारी जो है वो अमरावती के अंदर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के नातू आनंदराज अम्बेडकर साहब के प्रचार के लिए जाएंगे। वहाँ पर अमरावती के अंदर एक सभा का आयोजन किया गया है। एक जानकारी मैं ये देना चाहता हूँ कि 2014 के अंदर जब 24 साल की पत्रकारिता छोड़कर मैं राजनीति के अंदर आया था तो एक सादा सा नॉन कॉग्निजेबल ऑफेंस एनसी भी मेरे खिलाफ में नहीं थी। कोई एक सादा सा किसी को थप्पड़ मारने का, किसी को गाली देने का, ऐसा एक भी मेरे खिलाफ पुलिस केस रजिस्टर नहीं था। इन 10 सालों के अंदर मेरे ऊपर कुल 12 केसेस रजिस्टर किए गए थे। अब ये हो सकता है कि कुछ चाहने वाले जो है वो खबर ऐसी बना सकते हैं की बघा इम्तियाज जलील कशा प्रकारचा क्रिमिनल आहे, 12 केसेस त्याच्यावर रजिस्टर आहे। तर हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे। हे जे 12 केसेस माझ्यावर रजिस्टर करण्यात आले होते ते कोणकोणते केसेस होते हे लोकांनाही माहीत पडायला पाहिजे। कारण अल्टिमेटली नाही तर फक्त आपण हेडिंग दिले की इम्तियाज जलीलांच्या विरुद्ध 12 केसेस आहे तर ते मला असं वाटतं ते क्लिअर पिक्चर होऊ शकत नाही। तर हे 12 केसेस कसले होते तर शागंज चेलीपुरामध्ये आम्ही एक आंदोलन केलं होतं दारूची दुकान बंद करण्यासाठी। ते एक केस होतं आणि त्या केसमध्ये त्या दारूच्या दुकानवाल्यांनी माझ्या विरोधात तक्रार केली होती की 235 रुपये त्याचे गल्ल्यातून चोरी गेलेले आहे, म्हणजे डकैतीचा केस माझ्यावर रजिस्टर करण्यात आला होता। जे कलम त्याच्यामध्ये लावण्यात आलेली होती। दुसरा म्हणजे आपल्याला माहित असेल की या शहरामध्ये महाराष्ट्रभरमध्ये लोड शेडिंग सुरू होती आणि लोड शेडिंग आपल्या शहरामध्ये पण होती। सुरुवाती त्यांनी 2 घंटे सकाळी 2 घंटे संध्याकाळी ची लोड शेडिंग सुरू केली होती। त्याच्यानंतर ते वाढवून ते 4 तास सकाळी 4 तास संध्याकाळी ते लोड शेडिंग होत होती आणि कशा प्रकारे लोकांना त्रास होत होता हे आपल्यालाही माहित आहे। आणि कोणी तुम्ही के अंदर कहा था कि साहब ये सामाजिक मुद्दा है और इसके लिए जितनी मेरी जिम्मेदारी है उतनी ही जिम्मेदारी पत्रकारों की है, उतनी ही जिम्मेदारी पब्लिक की भी है और उतनी ही जिम्मेदारी पुलिस की भी है। ये अगर यूनाइटेड अगर एक एफर्ट अगर रहा तो हम यकीनन इसको बंद कर सकते हैं। अब मेरे लिए दुर्भाग्य ये हो जा रहा है कि मैंने उठाया था और आप खामोश बैठेंगे तो आप बोलेंगे कि नहीं तुमने उठाया है अब तुम ही जाके बंद करो करके। आप मुझे ये बताइए अगर हम साथ में मिलकर आए, पत्रकार, पीपल्स रिप्रेजेंटेटिव, आम जनता, पुलिस, तो क्या हम ये बंद नहीं कर सकते हैं? लेकिन क्या वजह है कि साहब आपने उठाए थे, आप खामोश क्यों बैठ गए? मैं खामोश इसलिए बैठा कि आपका साथ ही नहीं मिला मुझे। उस समय विरोधी पक्षनेत्यांचा याच्या मागे तुमचाच हात आहे। किसका? विरोधी पक्षनेत्यांचा आरोप आहे की याच्या मागे सगळं तुमचाच हात आहे, तुम्ही कारोबार चालवता। हो चालवतो ना उसमें मी माझे गांजेचे अड्डे आहे, माझे चरसचे अड्डे आहे, दारूचे खूप सारे दुकानं मी पार्टनरशिपमध्ये केलेली आहे एका मंत्र्यांसोबत।
25-26 हे केलेले आहेत ना. आणि कधी केलं त्यांनी हे सांगितलेलं आहे का? कधी केलं मी म्हणजे गुटखेचं कारोबार हे? साहेब एक सेकंड. प्रश्न विरोधी पक्ष ना जेव्हा काही नाही मिळतं बोलण्यासाठी तर आता मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता आपली जबाबदारी आहे की या स्टेटमेंटला घेऊन तुम्ही याला ब्लो अप करा आणि पोलिसांना इन्क्वायरी करून द्या की नवीन नवीन जे दारूचे दुकानं आलेले आहे ते कोणी उघडलेले आहे, कोणाच्या नावावर आलेले आहे, गुटखा कुठे सुरू आहे. मी असं इतके सारे लहान लहान लोकांच्या काहीही बोलण्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही साहेब. त्यांना काय बोलायचं आहे, त्यांची किती लेवल आहे ते त्यांच्या बाबतीत त्यांना मी सूट दिलेली आहे. जे बोलायचं आहे तुम्हाला बोला. एक चोवीस तारखेला भडकल गेटला 24 तारखेला भडकल गेट आपले सगळ्यांना आमंत्रित करण्यात येतं की तुम्ही तिथे या आणि तुम्हाला बघायला मिळेल. आणि असं आहे की राजनीतीमध्ये अशा प्रकारचे इन्सिडेंट्स ज्या पक्षामध्ये लोकांना हे वाटतं की याच्यामध्ये आपला खूप इंटरेस्ट आहे, आपण याच्या सोबत जुळलेले आहे, तर काही लोकांची नाराजगी असते की साहेब मला का नाही हे बोलवले आहे. तुम्ही कोणत्या पत्रकार परिषद मला दाखवा की जिथे तुम्ही हे ज्यांचे नाव घेतलेले आहे की ते हे बसलेले आहे. एक प्रोटोकॉल असतं की पार्टीची प्रेस कॉन्फरन्स आहे, शहर अध्यक्ष आहे, जिल्हा अध्यक्ष आहे, म्हणजे उद्या असे खूप सारे असे आम्ही पोस्ट दिलेले आहे. मग युथ प्रेसिडेंटला तुम्ही का बोलवलेलं नाही?